नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिकमधून एक सुन्न करणारी बातमी आता समोर आली. केवळ बाकड्यावर बसण्याच्या किरकोळ वादातून 10वीतील विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. सातपूर भागातल्या एका खाजगी क्लासमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. दोन अल्पवयीन मित्रांनीच आपल्या वर्गमित्राचा जीव घेतल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. नाशिकमधील अशोकनगर येथील यशराज तुकाराम गांगुर्डे हा 10वीत शिकणारा विद्यार्थी हा नेहमीप्रमाणे 2 ऑगस्ट रोजी त्याच भागातील राज्य कर्मचारी वसाहतीतील ज्ञानगंगा क्लास या ठिकाणी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार यशराज आणि इतर मुलांमध्ये मागील 2 दिवसांपासून शाळेमधूनच वाद सुरू होते. हेच वाद खाजगी क्लासमध्येही सुरूच राहिले. खाजगी क्लासमध्ये बाकावर बसण्याच्या किरकोळ वादातून यशराज आणि इतर मित्रांमध्ये वाद झाले. यशराजला खाजगी क्लासच्या आवारात त्याच्याच खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी त्याला हाताच्या चापटी आणि लाथाबुक्याने मारहाण केली. यामध्ये यशराज गंभीर जखमी झाला. त्यानंतर यशराजला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या हत्येप्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिसांनी 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय. त्याच्यामध्ये काल 2 तारखेला सातपूर अशोकनगर या ठिकाणी ज्ञानगंगा क्लासेस या ठिकाणी 10वीची जी शिकवणी क्लासेस असतात सायंकाळच्या वेळेला त्या बॅचचे मुलांच्या मध्ये वादविवाद झाल्याचे आम्हाला कळाले. त्याप्रमाणे आम्ही ते गेलो असता सदर ठिकाणी यशराज गांगुर्डे हा 16 वर्षाचा मुलगा याचं आणि त्याच वर्गातल्या इतर 2 विधी संघर्षित बालकांचे वादविवाद झाला होता, भांडणं झाले. त्याच्यामध्ये तो मय झाला. त्यानुसार सातपूर पोलीस स्टेशन येथे काल रोजी आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 233/2025 103(1) तसेच BNS चे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यामध्ये 2 विधी संघर्षित बालकांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांना ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड समोर आम्ही आज रोजी हजर करत आहोत. गुन्ह्याचा तपास API बडांगे हे करत आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, यामध्ये आधी 2 दिवसापासून वाद होता, त्यांचा बेंच पुढे घेण्यावरून तसेच पुढच्या बेंचवर बस या फक्त कारणास्तव वाद झाला होता. एवढीच माहिती अद्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणचे जे इतर विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली. किती विद्यार्थ्यांनी त्याला मारलंय आणि त्या मारहाणीमध्ये काही शस्त्रांचा किंवा काही वापर नाही, त्याच्यामध्ये 2 विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद झाला होता आणि भांडणं झाली होती. त्यामध्ये कुठल्याही शस्त्रास्त्राचा असं काही वापर झालेला नव्हता. सर, एकंदरीतच अल्पवयीन मुलांमध्ये देखील आता गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत त्या उघडकीस येतील. अल्पवयीन मुलांकडून देखील अशा घटना घडतायत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या रागावर नियंत्रण राहावं यासाठी कुठेतरी त्यांना सुरुवात करत आहे. नक्कीच जे शाळांमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज पर्यंत शिकणारे जे मुलं आहेत त्यांच्या पालकांनी त्याचबरोबर जे शाळा क्लासेस आहेत यांनी नक्कीच त्यांना मूल्य शिक्षण आपण जे म्हणतो किंवा समुपदेशन या गोष्टी संदर्भातलं हे नक्कीच केलं पाहिजे. त्याची आवश्यकता आहे. ज्या क्लासमध्ये जी घटना घडली त्या क्लासमध्ये अशा विद्यार्थ्यांनी या क्लासमध्ये शिक्षकांना किंवा याच्यामध्ये काही त्यांची चौकशी नाही, या संदर्भात जी काही माहिती आवश्यक आहे आमच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्याप्रमाणे सगळ्यांच्याकडे आमची विचारपूस करण्यात येईल. त्या क्लासेसच्या बाहेरची असणारी CCTV त्याचबरोबर इथे CCTV आम्ही चेक केले. त्यामध्ये काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या आहेत आणि त्याच्या तपासासाठी नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद. केवळ बाकड्यावर बसण्याच्या किरकोळ वादातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. सातपूर परिसरातील या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय. या घटनेचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. नाशिकच्या सातपूरमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्याच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्ञानगंगा क्लासमध्ये शिकणाऱ्या 10वीतील यशराज गांगुर्डे इतर विद्यार्थ्यांची बाकावर बसण्याच्या वादातून मारहाण करून खून केला. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. पालकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. टॉप न्यूज मराठीसाठी राहुल वाघ, नाशिक. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर.
पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.